शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. जिच्या उदात्त कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या अंगा खांद्यावर घेतलं पेरलं ते स्वराज्याचं धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज. या तिन्ही महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करून प्रथम पूजू या गणपती. धन्य धन्य ती भारतीय संस्कृती. या संस्कृतीप्रमाणे 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या आणि 64 कला गुणांचा अधिपती तो बाप्पा माझा गणपती. त्या गणरायाला वंदन करून अग्री कोली कराडी कुणबी यांचे कुलस्वामिनी आई एकविराचरणी नतमस्तक होतोय. आणि मी मनीष नरेश पाटील मॅन फ्रॉम कळंबुसरे उरण आज तुमच्या समवेत जॉईंट होतोय. इथे आपण कळंबुसरे प्रीमियर लीग 2025 महापर्व चौथेचा तर्रार पाहताय. कालच्या दिवसामध्ये टीम वियाश अँड तनिष वॉरियर संघ मेगा फायनलमध्ये दाखल झाला आहे. परंतु आजचा दिवस दुसऱ्या दिवसातील खरं तर पहिला सामना स्मिथ अँड स्वरांश इव्हेंट्स त्यांच्या विरोधात रॉयल ग्रुप. आणि आज या स्पर्धेला खरं तर रॉयल एंट्री होती. अर्थातच की आम्ही ज्यांना गुरुस्थानी मानतोय ते खरं तर उरण पंच असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील सर यांची लाडकी सुकन्या निधीताई पाटील हिचं देखील शुभ आगमन आहे. खरं तर काल जिनं या लीगचा थरार लाईव्ह पाहिल्यानंतर तिनं आपल्या पप्पांना सांगितलं की पप्पा मला उद्या तुमच्या समवेत यायचं आहे. आणि आज संपूर्ण दिवसभरासाठी आपल्या समवेत ती जॉईंट आहे. निश्चितच निधी आपलं देखील शुभ स्वागत आहे. जाऊया जिथे मॅचला होते सुरुवात. 5 षटकांची मॅच असेल याची दोन्ही संघनायकांना नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मधुर भोईर सज्ज झालाय. कुठली बॅटिंग करणारी चला नीरज म्हात्रे यांचं शुभागमन. सर्वेश नाईक आपण माझ्याशी पहिला कॉन्टॅक्ट हा माझ्याशी करायचा आहे. चला गुणलेखक आमचे ऑफिशियल्स दीपेश पाटील यांचं शुभागमन आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय मेन पंच संदीपजी पाटील सर तर स्क्वेअरलेग पंच राजेंद्रजी घरत सर. संदीप पाटील सर टाइम अलर्ट आहे कारण की 5 षटकंही आपल्याला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. गेम ऑन. गोलंदाजी ट्रॅकवरती मधुर तर 2 सलामीवीर गुरुनाथ पाटील आणि निरंकार पाटील. आपण जर खरं तर क्षेत्ररक्षणाची विवरचना केली 30 सर्कलच्या बाहेर बरोबर लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट तैनात केलाय. फर्स्ट बॉल राऊंड द विकेट्सनं रॉयल ग्रुप. पहिला चेंडू मधुरनं फेकलाय. स्क्वेअर चेंडू वाळच्या स्वरूपात खरं तर आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. श्री गणेश झालाय रॉयल ग्रुप या टीमचा. पुढचा बॉल इथून आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिले पंच आमचे तटस्थ. बॅटन बॉलचा समीकरण येणार नाही. डॉट बॉलची सांगता. पहिला चेंडू अवांतर तदनंतर चांगला चेंडू फेकलाय. खरं तर हा गोलंदाज कळंबुसरे प्रीमियर लीग मधील खरं तर आयकॉन गोलंदाज म्हणून या खेळाडूची निवड झाली होती टीम स्मिथ अँड स्वरांश इव्हेंट्स या टीममध्ये. पुढचा बॉल इथून तेजस पाटील डाऊन दी बॉल पकडला झेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज गुरुनाथ पाटील या खेळाडूचा खेळ.
गावामध्ये केलाय ना तशाच प्रकारचा खेळ करावा लागेल. सुजल पाटील, त्यानंतर प्रणित म्हात्रे, आई इंद्राणी माऊलीचा स्कॉट हलवलं येताना दिसतोय. नेक्स्ट बॉल मधुर बोई राऊंड द विकेट्स. यावेळेस इथून दिशाहीन गोलंदाजी. खरं तर स्वप्नील पाटील नेमकं काय चाललंय. इथून बॉल होईपर्यंत रन्स मिळतील. वाईट +4 हा नशिबाचा पंजा. नाईक यांचं शुभ आगमन. आम्ही मान्यवरांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू मधुर बोईर टू निरंकार इथून ऑन साइडला. बॉल चलाय जमिनीला घरंगलत. बॉल सीमा पार चौकार. उनकर बिगड़ भी जाते हैं लेकिन शिरडी वही जाते हैं. इन्हें साई बाबा बुलाते हैं. चला आयोजक सर्वेश नाईक, घनश्याम पाटील, खरं तर आपण कालच्या देखील संघ मालकांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. कारण की त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान हे आज आपल्याला पूर्ण करायचा आहे. पुढचा बॉल इथून आणखीन एक तडाखा, परंतु मिळेल फक्त आणि फक्त एकच रन्स. काय कमालीचं क्षेत्रक्षण राहिलंय आदित्य पाटीलचं. धावसंख्या धावपटलावरती एक निशी वाढेल 12 या आकड्यावर. 12 धावसंख्या. शेवटचा बॉल मधुर भोईर, परंतु सौरभ पाटीलनं बॉलला दिले फेकून वाईड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडं. आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. या आकड्यावरती तदनंतर आमचे साथी गुणलेखक विपुलजी पाटील यांचं शुभ आगमन आहे. सरस स्वागत असेल. बस पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या गुणतालिकेवरती लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये आता प्राचारण करण्यात आले. संघाचा सरसेनापती तारणहार आशिष पाटील आलाय. पहिला बॉल इथून फटका बसला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. पकडला जे संपुष्टात येईल. निरंकार पाटील याचा खेळ.
त्यानं जर डाय मारून झेल घेतला तर 1000 रुपये मनीष पाटील यांच्याकडनं. आणि डोक्यातून रक्त पर्यंत जर फिल्डिंग केली तर 500 रुपये. पण रक्त आला पाहिजे तो आम्हाला दाखवायचा. पुढचा बॉल मंथनसाठी इथून डिरेक्ट हिट. खरं तर आशिषला ठाऊक आहे सौरभची विकेट या मॅच मध्ये किती महत्वाची आहे ना, त्यासाठी त्यानं प्रयत्न केला होता की निश्चित डायरेक्ट हिट झाला तर सौरभ तंबूमध्ये परतू शकतोय. तसं काही झालं नाही. मिळाली 1 रन. 1 रन धावसंख्येमध्ये. धावसंख्या आमचे साथी गुणलेखक विपुलजी पाटील आम्हाला सांगतायत 19 या आकड्यावरती. 1 बाद 19. 30 या सर्कलच्या बाहेर आपण पाहायला गेला तर बरोबर स्क्वेअर लेग आणि बरोबर मिड विकेटच्या रिझनमध्ये. त्यानंतर गाव कॉर्नर लॉंग ऑन आणि तिसरा खेळाडू बाहेर लॉंग ऑफमध्ये. येस अंपायर डिसिजन. इट्स इज वाईड बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या गुणतालिकेवरती 20. 1 विकेट्सच्या मोबदल्यात 20 या आकड्यावरती. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. पुढचा बॉल इथून खरं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑन ड्राईव्हचा प्रयत्नांना यश. 21चं रूपांतर तात्काळ दुहेरीमध्ये. आणि स्वप्नील पाटील यांचा बॅकअप पहा किती महत्वाचा आहे. मैदानामधून खरं तर ते खडे बाहेर काढतात. कदापि डाय वगैरे मारायचे या प्रयत्नात आहेत की काय. डोक्यातून रक्त क्या झेल अशी फिल्डिंग अशी करायची ना की डोक्यातून रक्त आला पाहिजे तर 500 रुपये. 3 टाळ्या वाजवून कॅच घेतल्या. झेल पकडला तर घनश्याम पाटील यांच्याकडनं 5000 ना घनू. 5000. यावेळेस स्विंग अँड मिस. खरं तर पंचांकडे जोरदार अपील केली होती परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. चला पंचांशी वार्ताहर करू नका स्वप्नील पाटील अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. मैदानामध्ये पंच आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथून सौरभला ठाऊक आहे आशिषचं षटक या मॅचमध्ये किती महत्वाचं आहे. बाकीचे जे 3 गोलंदाज आहेत ना त्यांच्यावरती आक्रमण करायचं आहे परंतु आशिषला खरं तर या गोलंदाजाला सन्मान द्यायचा आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 23. खरं तर कालच्या दिवसामध्ये आम्हाला विपुल पाटील यांची उणीव भासली होती कारण की एक चांगले गुणलेखक आहेत परंतु आज ते आमच्या समोर जॉईन झालेत. इथून आणखीन एक फसवा चेंडू. खरं तर निखिल पाटील संघाचे मॅनेजमेंट डिपार्टमेंट अंपायर येस रिव्ह्यू पंचांना रिव्ह्यू घेतलाय वाईडसाठी. येस घनश्याम पाटील किंवा सर्वेश नाईक आयोजकांमधून. चला या आपल्या शुभास्ते आपण समर्थ मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीपजी जोमा नाईक यांचा आदरपूर्वक सन्मान आपल्या व्यासपीठावरती करतोय. मायाची उबदार शाल आणि खरं तर सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सन्मान केला जाईल. तदनंतर आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय महेशजी पाटील साहेब तदनंतर राजेंद्रजी राऊत साहेब यांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवत आहे. तत्पूर्वी बोलूया सन्मान सोहळ्याकडे. खरं तर समर्थ मंडप डेकोरेशनचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीप जोमा नाईक साहेबांचा या मुख्य व्यासपीठावरती आदरपूर्वक सन्मान केला जातोय. महेश पाटील तदनंतर राजेंद्रजी राऊत तदनंतर माजी ग्रामपंचायत सदस्य
महेशजी राऊत यांना आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. हे षटक संपल्यानंतर आपण निश्चितच त्यांच्या सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. जोरदार अपील केले, अपीलमध्ये येस पंचांना अपील उचलून धरले आणि आणखीन एक धक्का टीम रॉयल ग्रुप संघाला. घनश्याम पाटील यांना की आपल्या पवित्र शुभ असते खर तर माजी सर्व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत कलंबुसरे सन्माननीय महेशजी राऊत या साहेबांचा आदरपूर्वक सन्मान करायचा आहे. मायाची उपदार शाल आणि प्रेमाचं खरं तर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा हा आदरपूर्वक सन्मान केला जातोय. महेशजी राऊत साहेब यांचा हा सन्मान माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कलंबुसरे. तदनंतर चला सर्वेशी नाईक यांच्या पवित्र शुभास्ते आपण राजेंद्रजी राऊत यांचा आदरपूर्वक सन्मान करतोय. माची उपदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन राजेंद्रजी राऊत साहेबांचा मुख्य अतिथी कक्षामध्ये हा आदरपूर्वक सन्मान. हा सन्मान आपल्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आपल्या कार्याचा, हा सन्मान खरं तर ESR ग्रुप आयोजित कलंबुसरे प्रीमियर लीगचा सर्व मान्यवरांचा आम्ही निश्चितच स्वागत करू आणि जाऊ पुन्हा एकदा थेट कॉम्बॉक्समध्ये. इथे तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झालाय विपुल आम्हाला सांगतात आदित्य पाटील. त्यानं पहिल्या चेंडूवरती सौरभला खरं तर बाद गेलंय. आता सौरभ आणि आदित्य यांचं नातं सांगायचं झालं विपुल खरं तर मेवणे आहेत आणि अगदी मेवण्यांना बाद केले आदित्यनं. धावसंख्या स्थगित आहे 24 वरती. इथून मंथनचा फटका आणखीन एक फसला. संघाचे संघमालक यतीश भेंडे चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तोपर्यंत 2 रन्स काही रोखू शकत नाही. दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 26 वर. पहा निशांत जेपले यांच्यासाठी सुवर्ण संधी. एक 6 मारला तर 500 आणि जर 30+ धावा स्वतःच्या केल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज. नाव गुलदस्त्यात आहे. आणखीन एक संधी परंतु यतीश भेंडे पुन्हा एकदा चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. एक कंप्लेंट, 2 कंप्लेंट आणि तिसरी देखील पाहता पाहता पूर्ण केली जाते. तीनने धावसंख्या वाढली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 29. चेंडू संपलेत या षटकातील आदित्यच्या 4 चेंडू संपलेत. 29. धावसंख्या. नेक्स्ट बॉल आदित्य पाडीचा खर तर जोरकस मारण्याचा प्रयत्नांना अपयश. बॅटन बॉलचा संपर्क येत नाही. डॉट बॉलची सांगता. चांगला चेंडू गोलंदाज आदित्य पाटीलचा. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. खर तर आई एकविरा स्वरांश इव्हेंट्स रावण ग्रुप आयोजित कलंबुसरे प्रीमियर लीग 2025. आमच्या समवेत आज डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत खरं तर श्रीच्या ऑडिओ अँड मंडप डेकोरेटर्सचे सर्व अजितजी पंडित यांचं शुभ आगमन आहे. आपलं देखील सरसे स्वागत असेल. मोठीदेवी प्रीमियर लीग महापर्व 5वेचे यशस्वी आणि सक्सेसफुल आयोजक. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या गुणतालिकेवरती 3 बाद 29.
मात्रे असतील. त्यानंतर या पण अतिथी कक्षामध्ये. बबल्या, चला स्पर्धा आपली आहे, आपण अतिथी कक्षामध्ये यावं. कारण की सकाळच्या सत्रापासून आज संपूर्ण दिवसभरामध्ये मग कळंबुसरे गावातील कोणीही ग्रामस्थ असू द्या, आपण आम्ही एक आवर्जून सांगू, जर व्यासपीठ जर खाली असेल तर निश्चितच आपण व्यासपीठामध्ये या. पहिलं षटक मधुर भोईरचं ज्यामध्ये 18 रन्स खर्च झाल्या होत्या, परंतु दुसरं षटक आशिष पाटील ज्यामध्ये 5 रन्स, तिसरं षटक आदित्य ज्यामध्ये 6 रन्स खर्च झाल्यात. सांघिक चौथं वैयक्तिक दुसरं षटक आशिष पाटील आलाय. गोलंदाजी मार्क होते ज्यानं दुसरं षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा देऊन मला वाटतं एक महत्त्वाची विकेट्स मिळवली होती. आशिष पाटीलनं मला वाटतं निरंकार या खेळाडूला बाद केलंय. परंतु मंथन आणि निशान यांना आता जिम्मेदारीचा खेळ करावा लागेल. पहिला बॉल मंथन प्रत्येक चेंडू खरं तर ऑन ठेवायचा प्रयत्न करतोय. ऑन साईडला खरं तर ज्याची लेंथ फार मोठी आहे, तिकडे तो हात लावू का तिकडे लावू. चला नेक्स्ट मॅच टीम आईंद्राणी माऊली आणि त्यांच्या समवेत रिद्धिश मसाला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हायचं आहे. हाफ ट्रॅकर आडव्या बॅट न बॉल वरती केलाय प्रहार. संघाचे संघ मालक स्वप्नील पटेल यांना बॉल भेदून जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. तेजस पाटील खरं तर ऑक्शन 16 संपन्न झाल्यानंतर तत्पासून केलेला सराव ते पाहिजे येणार होता. तुम्ही जर लेट पाठवलं होतं ते कसं यावाचं. माहिती आहे म्हणा म्हणून. हा पण ते लवकर पाठव. हा पाठलं धाव संख्या 47. चला तर नंतर संयम करत आपण आला असाल तर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. इथून यावेळेस स्वीट साऊंड ऑफ द बॅट निशान झेपलेचा तडाखा. बॉल सीमा पार षटकार. पंचांकडे सर्वेक्षण एक 2 चेंडू आपण चॉईस करून दिलेले आहेत. धाव संख्या षटकाराच्या साहाय्याने वाढेल 53 वरती. 50 इनकम्प्लीट. टीम रॉयल ग्रुप आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 19 रन्स करते गेल्यात. हा सामना विपुल आहे ना फार महत्वाचा आहे. कोणामध्ये तेजस पटेल आणि त्यांच्या विरोधात स्नेहल म्हात्रे. जर आज आपला जर खरं तर फायनलचा सामना मला वाटतं जर लवकर आटोपला ना तर या दोन खेळाडूंची एक सेपरेट मॅच इथे होणार आहे. ही खरं तर विरोध नाही परंतु निश्चितच हे मैत्रीचं प्रेम आहे त्यांचं. नेक्स्ट बॉल. इथून आणखीन एक परंतु खरं तर झेल पकडला जातोय आणि संपुष्टात येईल निशान झेपले याचा खेळ. सबसे कातिल
वाजते अभिजित गुजर साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान, कारण की संदीप भोसले साहेब यांचं आमच्यावरती नितांत प्रेम आहे. कलंबुसरे टेनिस क्रिकेट असू द्या, मायरा 11 संघ, परंतु त्यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या वेळेस कलंबुसरे नाव येईल ना तिथं माझं योगदान हे 100% असणार आहे. आणि त्यांची देखील मोलाची साथ आम्हाला. शेवटचा बॉल पहिल्या इनिंगमधील इथून बॉल आलाय खरं तर अगदी सिली मिड ऑफमध्ये, जिथे एक रन्स कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? खरं तर स्ट्राईक रोटेशन हा नियमात नाही आहे, परंतु मिळेल एक रन सेकेरीनं विपुलजी. धावसंख्या धावपटलावरती 54 आणि 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला आम्ही मान्यवरांना विनंती करू की आपण टॉस बॉक्समध्ये या, जिथे दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकी केला जाईल. एका बाजूला टीम आई इंद्रायणी माऊली आणि त्यांच्या विरोधात संघ आहे तो अर्थातच रिद्धिश मसाला. चला दोन्ही संघाचे संघनायक आमच्या समोर जॉईंट होतील. आणि खरं तर अभिजितजी पवार किंवा अभिजितजी गुजर आणि सचिनजी पवार साहेब या मान्यवरांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करतो. चला आपण यायचं आहे. सचिनजी पवार साहेब यांच्या पवित्र शुभास्ते आपण टॉस करतो. एका बाजूला आई इंद्रायणी माऊली, त्यांच्या विरोधात खरं रिद्धिश मसाला, सुचित म्हात्रे आणि अभिजित पाटील. यावर्षी हे दोन्ही खेळाडू ज्यांचा खेळ फार चांगला आहे. आम्ही साहेबांना विनंती करू की आपण टॉस करायचा आहे. विथ द कॉल आई इंद्रायणी माऊली, सुचित कॉल करणार आहे. हेड इज द कॉल हेड. चला आम्ही मान्यवरांना विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये स्थान आपण व्हायचं आहे. सुचित टॉस जिंकलाय, प्रथमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. कालचा दिवस पाहिलाय तू. काल सकाळच्या सत्रामध्ये ज्या ज्या संघानं प्रथम फलंदाजी केली ना तो संघ जिंकलाय, परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या ज्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण केलं ना तो संघ जिंकलाय. एकंदरीत 5 षटकांची मॅच. समोर अभिजित पाटीलचं तगडं आव्हान आहे, कारण की तुम्ही दोघे पण लेफ्टी खेळाडू आहात आणि यावर्षी तुम्हा दोन्ही खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स राहिला. आज या स्पर्धेमध्ये कुठल्या भावनेने पाहतोस? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आमचं 11 खेळाडू आहेत ते 100% देण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा छान आहे. 11 खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करते. 5 षटकांची मॅच आहे. खरं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण 60 धावचे सबल आहेत आमच्यासाठी. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही देखील आम्हाला फार सहकार्य केलं आहे. एकंदरीत हे आयोजन देखील आपलंच आहे, परंतु ॲज अ कॅप्टन संदेश पाटील यांना तुझ्यावरती जिम्मेदारी आहे. संपूर्ण आमच्या आयोजकांबद्दल किंवा या आयोजनाबद्दल एकंदरीत तुझं काय मत असेल? आयोजन तर खूप छान आहे आणि आता छोट्या खेळाडूंना संधी आहे की चांगलं खेळा आणि पुढे जावं. खरं तर हा प्लॅटफॉर्म आहे नवीन खेळाडूंसाठी. आपलं खरं तर स्लोगन तो आहे, एक प्रीमियर लीग कलंबुसरे टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी. निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा सुचित तुला आणि तुझ्या संघाला. आपल्या समेत रिद्धिश मसाला संघाचा संघनायक अभिजित पाटील जॉईंट होते. अभिजित, तू जर टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? फिल्डिंग. परंतु आता वाटेला आले फलंदाजी. एकंदरीत 5 षटकामध्ये किती धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न असेल? स्कोर माहितीने पण जास्त काढायचा प्रयत्न करू. खरं तर स्कोर माहिती नाही, परंतु काल तू देखील सामने पाहिलेस. ही स्पर्धा आपली आहे, कारण की मग आज संघ मालकीनं जर आपल्याला प्रतिसाद दिला नसता तर कदापि ही स्पर्धा यावर्षी झाली नसती. परंतु सर्व संघ मालकांनी प्रतिसाद दिला, तुम्ही खेळाडूंना प्रतिसाद दिला. एकंदरीत आता जास्त प्रश्न विचारणार नाही. या आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि मस्त आहे एकदम. येस, थँक्यू सो मच अभिजित. तुला देखील तुझ्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि समीर पाटील, चला आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे.
चला अक्कू म्हात्रे आपण अतिथी कक्षामध्ये स्थान बनवायचं आहे. त्यानंतर पारस सुयोगानं जर झेल पकडला तर संदीप नाईक यांच्याकडनं 500 रुपये. येस सुयोग्यानं. आणि स्वप्नील पाटील जर खरं तर भंडाऊनला गेले तर रोख रक्कम 3000 रुपये मनीष पाटील यांच्याकडनं. आणि भंडाऊनला जाऊन जर लगातार 3 षटकार मारले तर घनश्याम पाटील यांच्याकडनं 5000 आणि मनीष पाटील यांच्याकडनं 5000 रुपये. आणि जर स्वप्नील पाटील यांनी अगदी डोफा टेकून किंवा स्वतःला झोकून म्हणजे झोपून जर षटकार मारला तर मनीष पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 50,000 रुपये दिले जातील. आज बंडल घेऊनच बसलोय त्याच्यासाठी. स्वप्नील पाटील यांना जर झोपून जर षटकार मारला तर 50,000 रुपये. तर स्वप्नील विश्वनाथ पाटील बक्षीस आज एकाच व्यक्तीला. पहिला बॉल ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ बॅट. षटकार मारत नाही ना तेव्हा संघ मालक आमच्यापर्यंत आले. 3 षटकार मारत तर 1000 रुपये. हे बक्षिसा लावून लावून काल आमचा नायनाट केला. काल आम्हाला हरवलं म्हणून आज तुम्हाला डायरेक्ट 50 लावलं. नो वनडाऊनला या झोपून षटकार मारा. चला डीजे आम्ही त्यांचं शुभागमन की ज्यानं काल आम्हाला मंत्रमुग्ध केलं. साहिल म्हात्रे पहिला चेंडू षटकार त्यानंतर रन आउट. नेक्स्ट बॉल. यावेळेस इथून मिड ऑफ मधून बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये जिथे क्षेत्ररक्षक सौरभ पाटील चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत 1 रन सेक्युरीनं धावसंख्या पुढे जाईल 7 या आकड्यावर. 1 बाद 7 पहिला विकेट बाद झालाय आदित्य पाटील. यावेळेसचा बॉल इथून शॉर्ट बॅकवर्ड मध्ये असणारा क्षेत्ररक्षक स्नेहल म्हात्रे यांना हा चेंडू अडवलाय. काय कमालीचं क्षेत्ररक्षक.
सूत्रांकडनं माहिती आले, पिंटू हे मी बोलत नाही, सूत्रांकडनं माहिती आहे की थंब मारून हा चेंडू अडवला आहे. आणि पहा सुवर्ण संधी, जर थंब मारून स्नेहल म्हात्र्यांना झेल पकडला तर सर्वेश नाईक, प्रणय पाटील आणि तेजस पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1,000 रुपये. खरं तर स्पिरिट ऑफ द गेम, क्रिकेट हे खेळ नाही तर तो मी धर्म मानतोय, हे आशिषनं दाखवलंय. आणि निश्चितच खरं तर आशिषनं स्वतःहून क्रीज सोडले आहे. आणखीन एक धक्का टीम स्मिथ अँड स्वराज इव्हेंट्सच्या संघाला. परंतु निश्चितच आपण जाऊया तात्काळ कॉमेंट्री बॉक्समध्ये करू बदलाव. खरं आमचे स्नेही परम मित्र, खरं तर ज्यांचं कलंबुसरी प्रीमियर लीगवरती नितांत प्रेम आहे, ते संयमजी घरज सर यांचं शुभागमन आणि उत्तरार्ध निश्चितच आपण त्यांना ऐकू. थँक्यू सो मच मनीषजी पाटील यांना आपण ऐकलं. सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. कळंबुसरी प्रीमियर लीग 2025 चे महापर्व आपण अनुभवत्या. आदरणीय सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब यांचं देखील आगमन मंचाकडे होताना पाहायला मिळते. मी त्यांना देखील विनंती करेल की या साहेब आपण मंचावरती हे महापर्व ज्याची कळंबुसरीचे प्रत्येक क्रीडा रसिक वाट पाहत होते आणि फायनली तो दिवस कालच्या दिवसामध्ये उजाडला गेला आणि कालपासून आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय आणि आजचा फायनलचा दिवस KPL. सर्वांचंच मनापासून स्वागत आहे. शेवटचा बॉल मॅचकडे जरूर लक्ष वेधूया, कारण पहिली मॅच आजच्या दिवसामध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉंगॉनला खेळाडू त्यांना द्या, रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. बॅट्समनला पारितोषिक आले. षटकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपये तेजस दादा पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक. तेजस पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. मनीष पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. 3 बॉलमध्ये 3 षटकार. अगदी आनंदाने खेळली जाणारी कळंबुसरी प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहतोय. चला आपण दुसऱ्या दिवसाला अगदी सुरुवात करत असताना जो या सृष्टीचा निर्माता आहे, जो या सृष्टीचा विधाता आहे, त्या गणरायाला वंदन करून प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. त्या बुद्धीच्या दात्याला वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शुकेनली केशी गोवियले पाय, विसरून जाय पक्ष दोन्ही, महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबा राय, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोका, हे प्रखरपणे जगाला सांगणारी जगाची माऊली माऊली संत ज्ञानेश्वर महाराज व इंद्रायणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी कॉमेंटेटर संयम घरत धाकटीजी तुम्हा सर्व क्रीडा रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. कळंबुसरे क्रिकेटचं कौशल्य दाखवणारी स्पर्धा म्हणजे कळंबुसरे प्रीमियर लीग. आणि आज आपण मेगा फायनलकडे ऑफिशियल अंपायर्स संदीपजी पाटील सर जासे आणि त्यांच्या सोबतीला राजेंद्र गरज सर, नवीन सेवा, दोन्ही पंचांचं आपण विशेष कौतुक करून घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं. दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती वेलकम ऑल ऑफ यू. गोलंदाज येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. निरंकार पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. पहिली विकेट फार मोठी स्वस्तामध्ये गेली आशिष पाटील, पण तो आता आदित्य पाटील आहे आणि त्याच्या सोबतीला प्रवीण पाटील. तेजस खेळतात. तेजस आणि प्रवीण हे दोन खेळाडू आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू बाद झालेत. ओ आडव्या बॅटनं खेचून मारलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. विराजमान व्हायचं आहे. त्यानंतर आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतोय, जिथे आमचे प्रमुख अतिथी खरं तर अतिथी कक्षामध्ये आहेत. हे षटक संपल्यानंतर निश्चितच त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. रुबाब ग्रुप कडून पारितोषिक आलंय. ओ आणखीन एक मागे पाठवलाय बॉल फाईन लेग रिझन मध्ये. एका टप्प्यानं बॉल जाईल सीमा पार. दणदणीत चौकार. बॉल मध्ये
2 षटकार लगातार मारले. तर प्रणय तांडेल यांच्याकडून पारितोषिक आहे. यस, जे काही मागतील ते दिलं जाईल. एक वेगळं पारितोषिक. ही प्रीमियर लीग आहे आणि या प्रीमियर लीग मध्ये विविध पारितोषिक वेगवेगळे पाहायला मिळतात. आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक तैनात, कॅच पकडलाय डीप मिड विकेटला. प्रवीण पाटीलला परतावं लागेल. या विस्फोटक खेळीचा झालाय अंत. तिसरा धक्का. उंच सिक्स. दुसऱ्या दिवसामधील ही पहिली मॅच. 5-5 षटकांच्या मॅचेस आपण पूर्ण करतोय आणि दमदार हे आयोजन. इथेच आपण काही दिवसाअगोदर मोठी जुई प्रीमियर लीग तब्बल उरण तालुक्यातील 5 दिवस चालणारी एकमेव अशी रायगड मधील स्पर्धा जी आपण अनुभवली आणि त्याच्यानंतर आणि लगेच 2 दिवसामध्ये पुढचं आयोजन कळंबुसरी प्रीमियर लीग, आई एकविरा, स्वरांश इव्हेंट्स, रावण ग्रुप आयोजित. पण रावण ग्रुपचं आयोजन 2 वर्षा अगोदर देखील आपण कळंबुसरी गावच्या क्रीडांगणामध्ये पाहिलं. हे दमदार आयोजन असतं आणि यावर्षी देखील तुम्ही पाहू शकता एअर कंडिशन, अगदी एसी मध्ये बसून प्रेक्षक मॅचचा मनमुराद आनंद लुटत असताना आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि प्रेक्षकांची गर्दी. गावचे खेळाडू खेळतात. गावाच्या अस्मितेला जपणारी ही स्पर्धा, गावाच्या क्रिकेटच्या कौशल्याला पुढे नेणारी ही स्पर्धा, म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. नवीन खेळाडू येतात 5व्या क्रमांकावरती निखिल पाटील. डावाला सावरायचं आहे, धावा काढाव्या लागतील. समोरच्या दिशेने खेळलेत. व्ही शेप मध्ये मिड ऑन वरून बॉल लॉंग ऑनला सरसावला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. 55चा पाठलाग करायचा. ट्रिपल 50 म्हणूया, कारण 5 षटकं 55 धावा आणि ते फलंदाजांना घाम गाळावा लागेल. आणि असं म्हणतात की जे लढतात तेच जिंकतात, जे प्रयत्न सोडतात ते हारतात. त्यामुळे सुरुवात थोडीशी खराब जरूर झाली. यस, मंचावरती उपस्थित वासुदेवजी पाटील साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. या ओव्हर नंतर आपण त्यांच्या मुख्य सन्मानाकडे जाऊ. सध्या आपण आशिष पाटीलच्या टीमच्या विरुद्ध साहिल मात्रेला पाहतोय. स्मिथ अँड स्वरांश इव्हेंट्स आणि त्यांच्या विरोधात रॉयल ग्रुप. ओ भाल बचावलेत खेळाडू, थोडासा दूर राहिला. आणखीन एक डॉट बॉल. आता प्रेशर चांगलाच वाढवलाय, तो म्हणजे स्मिथ अँड स्वरांश इव्हेंट्स टीमवरती. पाहता 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात 18 धावा. चला आपण सन्मानाकडे जाऊया. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते कळंबुसरे वासुदेवजी पाटील साहेब यांचा आपण मुख्य सन्मान करूया. वासुदेवजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडीशी आयोजकांची दिलगिरी व्यक्त करेल, कारण या स्पर्धेला पोहोचत असताना थोडासा उशीर झाला. एक सत्र संपलं गेलं. मनीष पाटील यांनी चांगली साथ दिली या स्पर्धेला, जे मुख्य आयोजक देखील आहेत. आणि तो कालच टोटल 4 रात्रीमध्ये चिरलेच्या स्पर्धेमध्ये नाईट करत असताना रात्री 3 वाजले आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला यायचंच होतं हे ठरवलं. आणि जे तुमचं प्रेम सातत्यानं दरवर्षी मिळतं. 18 धावा झाल्या 2 षटकांमध्ये. 55चा तुम्ही पाठलाग करताय. कॅल्क्युलेशन खेळाडूंपर्यंत आपण पोहोचूया. येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. 18 बॉल 37 धावा हे आव्हान. आता रिक्वायर्ड रन रेट वाढले. किती चांगली ट्रॉफी आहे समोर. अगदी तुम्ही आमच्या VIP डाईसच्या समोर जर पाहायला गेलात तर जणू काही IPLचा चषक ठेवलाय की काय. KPL म्हणजे की IPL नंतर KPLचा नंबर लागेल, कारण ज्या पद्धतीचं भव्य दिव्य आयोजन. रावण ग्रुप स्टँड थोडासा आज खाली आहे, पण जसं जसं सत्र वाढेल तशी प्रत्येक स्टँडमध्ये स्वरांश इव्हेंट स्टँड आहे, आई एकविरा स्टँड, तिकडे श्रीषा ऑडिओ अँड मंडप डेकोरेटर स्टँड, ज्यांचे भव्य दिव्य मंडप. सर्वांचा मी विशेष कौतुक येस, करतो. धन्यवाद संयमजी घरत. चला संजयजी म्हात्रे, आम्ही विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. याच्यानंतर पुढचा सामना असणार आहे सुचित मात्रेचा संघ आई इंद्रायणी मावळी आणि अभिजित पाटील यांचा रिद्धिश मसाला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील संपूर्ण स्क्वॉड सज्ज व्हा, कारण वेळेवरती स्पर्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. षटक क्रमांक 3, 18 बॉल 37ची मॅच. निखिलच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल येत आहेत. मिस टायमिंग, फटका फसलाय. कॅचची संधी आहे. ओ पकडलाय कॅच. जल्लोष. विकेट नंबर 4. फलंदाज बाद.
₹50,000 बक्षीस आलेलं आहे. परंतु आज असं बक्षीस स्वप्नील पाटील मैदानामध्ये यायचं झोपून जर षटकार मारला तर ₹50,000 माझ्याकडनं. तब्बल ₹50,000. चला बॅट्समनला पाठवा, मॅच जाऊ दे खड्ड्यात, बॅट्समन येऊ दे मैदानामध्ये. गोलंदाज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट्सनं. आडव्या बॅटनं ऑन साईडला वळवल्या, वाडिश लॉंगॉनला खेळता येईना दो, थोडेसे चाच पडले. चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. तिथे नक्की काय घडले? प्रेक्षक पाय इशारा करतात अंपायर्स. यस, काही नाहीये. चांगला पद्धतीनं बॉल थांबवलाय, रन्स मिळतील 2 धावा. आता येणारे 16 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता. सामना थोडासा पुढे चाललाय, थोडंसं डिफिकल्ट सिच्युएशन. आशिष या गावचा एक चांगला खेळाडू आहे, परंतु तो स्वस्तामध्ये जसा बाद झाला तसा दबाव आलाय स्मिथ अँड स्वरांश इव्हेंट्स टीमवरती. फार मोठी स्पर्धा असते कलंबुसरी प्रीमियर लीग. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल पुन्हा एकदा तयार. ओव्हरमधला तिसरा बॉल, तिसरं षटक तो हाताळतोय आणि चांगलाच रोख लावलाय धावसंख्येला. धावा जमल्या नाहीयेत या ओव्हरमध्ये. ओ अवे फ्रॉम बॉडी, आणखीन एक डॉट बॉल. बॅट्समन थोडेसे बाहेर खेळतायत, बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीत तर अडचणी वाढतील फलंदाजांना. तुम्हाला बॉलचा पिच्छा करावा लागतो, बॉलच्या लाईन पर्यंत पोहोचावं लागतं आणि तेव्हा असे फटके खेळणं फार गरजेचं आहे. परंतु इथे दबाव वाढले. आता 15 बॉल 35ची मॅच. सामना पुढे पुढे जात असताना मॅचमध्ये शिरकाव. रॉयल ग्रुप, रॉयलच कामगिरी सुरू आहे, चान्स देत नाहीयेत खेळाडूंना. फलंदाजांनी 55 जमा केल्यात, पण गोलंदाजांनी नाकीनं वाढलेत फलंदाजांच्या. रॉयल ग्रुपचं कौतुक करूया. नेक्स्ट बॉल. ओ थोडेसे फ्लंबल झाले, डेड बॉलचा इशारा. कळंबुसरी प्रीमियर लीग आणि या 2 अंपायरचं नातं फार जवळचं राहिल्या. आम्ही सातत्यानं 4 वर्ष पाहतोय. 4ही वर्षामध्ये हेच अंपायर्स ही स्पर्धा कव्हर करत असतात. उरण तालुक्यातील मानात अगदी लोकप्रिय पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण दिवसामध्ये त्यांचं देखील आपण कौतुक करू. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिलचा पुढचा बॉल. 15 बॉलला 35ची आवश्यकता. समोर मारलाय फटका, चांगला लॉंग ऑफला ट्रॉफीच्या जवळ, सीमा रेषा पार. आणखीन एक बिग सिक्सर. पण व्हायचं आहे. चला, या आपण दिलेलं प्रेम, आपण केलेलं सहकार्य आमच्यासाठी फार मोलाचं आहे. चला, शुभजी राऊत या आपण त्यानंतर चेतन तांडेल आपण देखील यायचं आहे. ओ बॅट्समन देखील कमी नाहीये, त्यांनी देखील एक चांगला फटका खेचला लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हे सांगत असताना 2 बॉलचा खेळ राहिलाय का आणखीन एक मोठा षटकार येईल आणि तो गरजेचा देखील आहे. सध्या गोलंदाज तयार होत आहेत, देखील कमी नाहीयेत. लगेच विकेट्स घेत त्याने इरादे स्पष्ट केलेत. हा युवा जिगरबाज खेळाडू, नवीन खेळाडू येत आहेत यतीश भेंडे, त्यांना बाउन्सर टाकला. थोडासा शॉर्ट पिच लाईनचा बॉल, टप्पा पडल्यानंतर वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण मैदानामध्ये घेऊ एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. धावफलकावरती अर्धा संघ गारज झालाय. 5 खेळाडू बाद 26 धावा, येणारे 12 बॉल 29ची आवश्यकता. चला, त्यानंतर आपण बोलूया सन्मान सोलेकर, जिथे आमचे प्रमुख अतिथी या व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. सन्माननीय चंद्रकांतजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य व्यास हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढेल यातील मात्र शंका नाही, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे. पण तू लाईव्ह वरती देखील बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत. चला, त्यानंतर प्रकाशजी पाटील आमचे प्रमुख अतिथी आर्यन. चला या, खरं तर संयम कालच्या दिवसामध्ये आर्यन फार चांगला खेळ केला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला त्याला देखील अपयश आलं. चला, सिद्धेश नाईक आपण देखील या अतिथी कक्षामध्ये. त्यानंतर प्रकाशजी पाटील, वेदांत पाटील. पुढील सन्मान खरं तर आमचे पिताश्री नरेशजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल. मी विनंती करेन सर्वेश नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते नरेश पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे.
समीकरण खेळाडूंपर्यंत आपण पोहोचवतो. येणारे 12 बॉल 29 धावेची आवश्यकता. या मॅचचा आनंद लुटत असताना आमचे ऑफिशियल अंपायर संदीपजी पाटील सर यांची लाडकी कन्या निधी संदीप पाटील यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. क्रिकेटची प्रचंड आवड प्रत्येकाला असते आणि आज या स्पर्धेमध्ये आपण देखील आला त्याबद्दल आपलं आम्ही वेलकम सहर्ष स्वागत करू. येणारे 12 बॉल 29 ची मॅच. गेम इज ऑन. सामना अद्याप संपलेला नाहीये. का या ओव्हरमध्ये 15 रन्स येतील का? आणि त्या महत्वाच्या आहेत. 15 धावा आल्या तर लास्ट ओव्हरमध्ये 14 राहू शकतात. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये मनीष पाटील यांच्याकडून आणि मॅच जिंकवली तर 5000. 1000 लावले आणि नंतर 5 बोट दाखवलीत आपण, त्यामुळे आम्हाला वाटलं 5000 500 रुपये मिळतील. षटकारांची हॅट्रिक मारली तर 1000, पण तू मॅच जिंकवली तर 500. 1000. पहिला वाईट बॉल या इनिंग मध्ये आला. आता समीकरण येणारे 12 बॉल 28 धावेची आवश्यकता. 12 बॉल 28 धावेचं आव्हान. सामन्यामध्ये चुरशीत वाढतच चालले. प्रत्येक बॉल वरती वेगवेगळं चित्र वेगवेगळं दृश्य आपण पाहतोय. 12 बॉल मध्ये 28 धावा. ओ थोडासा स्लोअर बॉल. फुलर लेन थोडासा पुढे जायला हवा होता बॅट्समननं. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा पलटवार केलाय डेंजर एंड कडे. वेगानं धावलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळतील 2. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. जवळजवळ अर्धा टप्प्यापर्यंत पोहोचलेत. परंतु अद्याप प्रवास फार करायचा आहे, त्यामुळे हार मानून चालणार नाही. बॅटिंग डिपार्टमेंट बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक वरती तेजस आणि त्यांच्या सोबतीला यतीश बेंडे. चला यतीश, कधी धावा येतील, कधी कोण मॅच जिंकून देईल हा प्रश्न त्यांच्या पाठीराख्याने आता पडलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट्स ना. फुल टॉस बॉल त्याच्यावरती प्रहार केलाय आणि इथे बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ बिग बिग चांगला फटका आलाय. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा, इस भरोसे पे मत रहना मेरे भाई, क्योंकि अपना टाइम आता नहीं, अपना टाइम खुद लाना पड़ता है. आणि या मॅच मध्ये अद्याप आम्ही हारलो नाहीयेत हे सांगत असताना फटकेबाजी दर्जेदार फटका. आता सामना पुढे चाललाय. धावफलकावरती नजर टाकूया. स्कोर पोहोचलाय 35 रन्स धावफलकावरती लागल्यात. 55चा पाठलाग 35 बनल्या, त्यामुळे 20ची आणखीन आवश्यकता. तेजसचा कॅच जर पिंटूनं पकडला तर 500 रुपये मनीष पाटील यांच्याकडून पारितोषिक. पहा प्रत्येक खेळाडूला मनीष प्रोत्साहित करतायत, कारण आपल्या गावचे खेळाडू आहेत. आज अगदी कुबेरच त्यांनी घेऊन आलेत खिशामध्ये. प्रचंड बंडल मोठा घेऊन आलेत, त्यामुळे आज प्रत्येकाला विविध पारितोषिकं मिळतील, यातील मात्र शंका नाहीये. आज KPL म्हणजे आपला सपना मनी मनी म्हणूया, आणि जो खेळाडू येईल तो पैसे जिंकणार आहे. पण तू जर चांगले खेळाल तर तू कधी कधी स्वप्नील पाटील यांना पारितोषिक आहे 50,000 रुपये. क्या बात आहे. ओ इथे आणखीन एक काळ्या पडद्याच्या समोर मारलाय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. नक्की काय घडलंय? चला खेळाडू तुम्ही उठू नका, कारण फिल्डर्सनं प्रयत्न लाजवाब केलेत. आपण पाहूया.
व्हेरी गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण केलंय अफलातून. संजय आपल्या जवळ आले देखील त्यांनी सांगितलं की अडवलंय हा बॉल. त्यांची दृष्टी किती चांगली आहे, त्यांचे डोळे अगदी साफ पाहायला मिळाले. रावण ग्रुपचे ते मुख्य सभासद. धावा मिळतात त्या बॉलवरती, फक्त एकच काढली. चला एकच धाव काढली. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार गोलंदाज. मोठी जुई गावच्या एंड कडून. आता फटका चांगला आहे. आता प्रॉपर कनेक्शन, पण तू ताकद. ओ कॅच सोडलाय. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमा पार. षटकार. नेवर गिव्ह अप सर्व सांगत असताना खेळाडू, सुरुवातीचे खेळाडू सफर राहिले, परंतु 5व्या आणि 6व्या क्रमांकाचा खेळाडू दमदार बॅटिंग करतोय. यतीश बेंडे देखील कमी नाहीये. 2 बॉल 6 धावे संख्येवरती पोहोचलाय. लॉंग अँड स्ट्रॉंग फटके खेळतायत. 6-8 चेंडू आणि 13ची आवश्यकता. फुल टॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये चाललाय. ओ आता खेळाडूला चान्स नाहीये. नो चान्स. आता नशीब बलवत्तर म्हणूया बॅटिंग टीमचं. चौकार. अरे सुरमे की तरफ पीसा हाला तूने हमें, तब जाके लोगों के निगाहों में हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम भी जरूर आएंगे. व्हाट अ ग्रेट कमबॅक. वापसी केले बॅटिंग डिपार्टमेंटनं. पुढे बॉल टाकला. लाईन चांगली आहे. या लाईन वरती गोलंदाजांना अगोदर प्रयत्न का केले नाहीयेत. शॉर्ट पिच बॉल पडले तिथे मार बसला. परंतु आता समीकरण लास्ट ओव्हर पर्यंत ही मॅच, शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप आय थिंक 9 धावेची आवश्यकता. स्वराज स्मिथ अँड स्वराज सिमेंट्स या संघाला हा पहिला विनंतीचा कॉल. जर आपण खेळाडू कक्ष सोडला तर आयोजकांना कठोर निर्णय घ्यावा लागेल. आपण अगदी आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हायचं आहे. येस, खेळाडू कक्षामध्येच बसा, कारण मनीष पाटील यांनी सांगितलं की कठोर कारवाई, अगदी तलोजा जेलमध्ये ते घेऊन जातील. कारण स्ट्रिक्टली नियम या स्पर्धेचे. खेळाडूंना विनंती करतो, आपल्या गावची स्पर्धा आहे, आपली शिस्तबद्ध स्पर्धा, त्यामुळे आपण शिस्तीचं पालन करूया. शिस्त भंग होणार नाही याची देखील दखल घ्या. शेवटचे 6 बॉल, मॅच जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता. येणारे 6 चेंडू 9 धावा. मॅच आता बनवले फलंदाजांनी. मगाशी 12 मध्ये 29ची आवश्यकता होती. मागील ओव्हरमध्ये काढल्यात टोटल 20 धावा. आणि आता समीकरण 6 बॉल 9 धावेची आवश्यकता. कोण जिंकेल? का फिल्डिंग डिपार्टमेंट शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी चांगली राहील का, की बॅट्समन त्यांच्यावरती हावी होतील? निशांत येतात अंतिम षटकामध्ये. स्मिथ अँड स्वराज इव्हेंट्स टीम थोडासा पुढे चाललाय. 6 बॉल 9ची मॅच. रॉयल ग्रुपचा रॉयल खेळ आता थोडासा मंदावलाय. 6 बॉल 9 धावा. चल थोडी घाई करूया, फायनलचा दिवस आहे. जर अंधार झाला तर स्पर्धेला कालोख होईल, त्यामुळे विनंती करतोय आम्ही तुम्हाला, अंधारामध्ये खेळायचं नाहीये. खेळाडूंना देखील वेळेवरती स्पर्धा पूर्ण करायची आहे. 6 बॉल 9ची मॅच. ओ फटका फसलाय. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला पकडला जाईल कॅच. आता रंगात आले मॅच. फलंदाज बाद.
इव्हेंट्स वरती तुम्हाला संपूर्ण छायाचित्र अगदी ड्रोनच्या माध्यमातून हे छायाचित्र टिपले गेलेत. हे सुंदर क्रीडांगण मी मराठीचे दमदार क्रीडांगण आणि सर्रास स्पर्धा या क्रीडांगणामध्ये होत असतात. येत्या काही पुढल्या महिन्यामध्येच नाईट क्रिकेटची स्पर्धा, मोठी जी गावची एक अभिमानाची स्पर्धा. पण या स्पर्धेकडे आपण जातोय. प्रचंड स्पर्धा क्रीडांगणामध्ये होत असतात. याच्या अगोदर आपण मोठी जुईसची प्रीमियर लीग पाहिली 5 दिवसामध्ये. चला संयम पहा. खरं तर KPL आहे आणि बक्षिसांची खैरात कालपासून चालू आहे. षटकार किंवा चौकार देवेंद्र राऊत किती 500 महेश राऊत यांच्याकडनं ना. येस, मीरसाठी सुवर्ण संधी. षटकार मारा किंवा चौकार मारा 500 रुपये. चला 5 बॉल 9 धावा. का राऊत आता मैदानाच्या आतमध्ये दाऊद बनतील. गोलंदाज तयार. ओ शॉर्ट पिच बॉल. चान्स होता, चान्स सोडलाय मी तर म्हणेल. ओ फाईन लेगला कदाचित मोठा फटका सहज आला असता. हा चान्स सोडलाय. आता समीकरण शेवटचे 4 बॉल 8 धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. पुढच्या मॅच मध्ये पिंट्या पाहायला मिळतील. त्यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये देखील मजा येईल. कारण कणबुसरे गावामध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा प्रीमियर लीग चर्चेचाच भाग बनते. आणि आज संपूर्ण दिवसामध्ये आपण एंटरटेनमेंट जरूर करूया. कारण आपल्याला एकत्रित 2 दिवस कामावरती सुट्टी मारली. कोणी शाळेला काल ड्रॉप केला, कॉलेजमध्ये गेले नव्हते. कारण वर्षातून ही स्पर्धा येत असते. आडव्या बॅटनं मारलाय क्षेत्ररक्षक. चेस मोठी होईल. डीप मिड विकेटला खेळाडू तैनात द्या. एक झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 6 मध्ये 9 काढायच्या होत्या. आता 3 बॉल मध्ये 3 आल्यात. शेवटचे 3 बॉल 6 धावेची आवश्यकता. चांगली मॅच. सकाळचं पहिलं सत्र आणि पहिल्याच मॅच मध्ये गरमागरम माहोल. गुलाबी थंडीचे दिवस सुरू आहेत परंतु सामना चांगला रंगलाय. येस निश्चितच. चला स्मित अँड स्वरांश इव्हेंट संघ आपण प्लीज आयोजकांना कोऑपरेट करा. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण पूर्णपणे शिस्तबद्ध कालचा दिवस संपूर्ण क्लिअर केला. आज देखील त्याच पद्धतीनं त्याच जोशानं आणि त्याच जल्लोषानं आपल्याला आजचा दिवस देखील पूर्ण करायचा आहे. 3 बॉल 6 ची आवश्यकता. एकाच षटकार मॅच फिनिश करेल. पण तू डॉट बॉल आला तर गोलंदाज चांगली कामगिरी करताय सध्या. यॉर्कर टाकलाय. 1 रन्स कंप्लीट. ऑन साइडला खेळाडू तैनात. बॉल सोडलाय आणि इथे दुसरी धाव देखील पूर्ण केली. बॅट्समन स्ट्राईक वरती आहेत. फलंदाज यतीश बेंडे आणि त्यांना तुम्ही चान्स देतायत. येस संयम पहा. आणखीन एक पारितोषिक. खरं तर यतीश भेंडे यानं जर 6 मारला तर आविष्कार पाटील उर्फ बाळा यांच्याकडनं 1000 रुपये त्यांना जीपे केले जातील. चला टोटल किती झाले ती कॅश मोजून ठेवा. कारण आता समीकरणाला 2 बॉल 4 धावेची आवश्यकता. टप्पा बॉल लॉंग ऑफला. खेळाडू काय करतील पाहूया. क्षेत्ररक्षकाच्या अगदी पुढे पडला. 1 झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. 2 धावा तिसऱ्या धावेसाठी निघालेत. थांबवले. बॉल पकडला आणि तदनंतर तेवढाच चांगला थ्रो. आता शेवटचा 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. 1 रन्स आली तर सुपर ओव्हर. या स्पर्धेचा नियम आहे. 1 बॉल 2 धावेची आवश्यकता. 1 काढली तर सुपर ओव्हर. जे चित्र आपण IPL मध्ये पाहतो तेच KPL मध्ये देखील. 1 शेवटचा बॉल 2 धावा. जिंदगी है साहब. या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे. बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. सध्या हीच परिस्थिती आहे. दोन्ही संघांच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये धडधड सुरू आहे. एकमेकाला प्रश्न विचारतायत की तुमचा संघ जिंकतोय की आमचा जिंकतोय. आता मजा येईल. 1 बॉल 2 धावा. ओ इथे षटकार. मॅच फिनिश. अभिनंदन.